It's at 1.2. Question number 1. Complete the following table to draw the graph of following equations. So we have to given two equations. X plus y is equal to 3 and x minus y is equal to 4. आपल्याला दोन इक्वेशन दिल्यात. आपल्याला त्या दोन इक्वेशनचे आपल्याला पॉइंट्स फाइंड आउट करायचे. पहिले इक्वेशन साठी आपल्याला हा चार्ट ड्रॉ करून दिलेला आहे. आता इथे बघा x ची व्हॅल्यू 3 दिली आहे, y ची व्हॅल्यू दिलेली नाही आणि x y ची व्हॅल्यू 3 0 दिली आहे. म्हणजे इथे ही x ची व्हॅल्यू ही y ची व्हॅल्यू म्हणून y ची व्हॅल्यू इथे 0 आपण 0 पुट केली. त्याच्यानंतर आता इथे बघा सेकंड पॉइंट साठी आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली नाही, y ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि आपल्याला x y ची सुद्धा व्हॅल्यू काढायची. मग ही कशी काढायची? तर आपल्याला पहिल्या इक्वेशन साठी दिलेली आहे, इक्वेशन दिलेली आहे x plus y is equal to 3. आपल्याला y ची व्हॅल्यू दिलेली आहे 5 म्हणून x plus 5 is equal to 3. So x is equal to 3 minus 5. x is equal to minus 2. So x ची व्हॅल्यू आली -2 म्हणून इथे -2, 5 सेकंड पॉइंट आपल्याला भेटला. आता थर्ड पॉइंट साठी x ची व्हॅल्यू दिलेली नाही, y ची व्हॅल्यू दिलेली आहे, x y ची व्हॅल्यू देखील दिलेली आहे 0 3 म्हणजे x ची व्हॅल्यू आपली आलेली आहे 0. हे झाले 3 पॉइंट फॉर इक्वेशन नंबर 1. आता सेकंड इक्वेशन साठीच बघूया. सेकंड इक्वेशन मध्ये बघा x ची व्हॅल्यू पहिल्या पॉइंटची दिलेली नाही, y ची व्हॅल्यू दिलेली आहे, x y ची व्हॅल्यू सुद्धा दिलेली नाही. म्हणून x y is equal to 4. x minus y ची व्हॅल्यू 0 is equal to 4. x is equal to 4. म्हणून आपली x ची व्हॅल्यू किती आली आहे? 4 आली आहे. म्हणजे 4, 0 हा आपल्याला पहिला पॉइंट भेटला. आता सेकंड पॉइंट साठी बघा x ची व्हॅल्यू -1, y ची व्हॅल्यू दिलेली नाही, x y ची व्हॅल्यू पण दिलेली नाही. मग आपल्याला ती पण काढावी लागेल. मग त्याची इक्वेशन काय आहे? x minus y is equal to 4. x ची व्हॅल्यू आपल्याला -1 y is equal to 4. आता -y is equal to 4 plus 1 minus y is equal to 5, y is equal to -5. म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू किती भेटली? -5. म्हणजे -1, -5 हा आपल्याला सेकंड पॉइंट भेटला. आता एक थर्ड पॉइंट बघा. थर्ड पॉइंट साठी आपल्याला x ची व्हॅल्यू 0 दिली, y ची व्हॅल्यू 4 दिली, x y ची व्हॅल्यू म्हणजे त्याचा थर्ड पॉइंट दिलेला आहे 0, 4. आता आपण हे दोन्ही इक्वेशनचे पॉइंट्स फाइंड आउट केले आणि याच्यावरूनच आपल्याला आता ग्राफ काढायचा आहे. आता बघा आपल्याला पॉइंट्स फाइंड आउट झाले, आता आपल्याला ग्राफ काढायचा. मग ग्राफ काढण्यासाठी पॉझिटिव्ह x, निगेटिव्ह x, पॉझिटिव्ह y, निगेटिव्ह y आणि त्याचे आपण पॉइंट्स प्लॉट केले. ओके. नंतर आपण दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट काय आहे की आपण स्केल लिहिली पाहिजे. स्केल ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ही आपली स्केल राहणार आहे. मग आता इक्वेशन 1 साठीचे आपण पॉइंट प्लॉट करून घेऊया. 3, 0. आता 3 हा x आणि y ची व्हॅल्यू आहे 0. मग 3 आणि y ची व्हॅल्यू 0 म्हणजे हा पॉइंट येणार आहे इथे 3, 0. सेकंड पॉइंट -2, 5. -2 कसली व्हॅल्यू आहे? तर -2 x ची व्हॅल्यू आहे आणि 5 कसली व्हॅल्यू आहे? तर 5 व्हॅल्यू आहे आपल्या y ची. म्हणून हा पॉइंट -2 इथे आणि वरती 5 that is here. So -2, 5 हा पॉइंट झाला. आता नंतर 0, 3. 0, 3 म्हणजे हा पॉइंट इथे 0, 3 आणि मग आपण पट्टीच्या सहाय्याने यातून जाणारी लाईन प्लॉट करून घ्यायची, काढून घ्यायची. पॉइंट प्लॉट करून झाले की लाईन काढायची आणि त्या लाईनची इक्वेशन द्यायची x plus y is equal to 3. आता सेकंड इक्वेशन साठी 4, 0. 4 पॉझिटिव्ह आणि 0, 4 काय आहे? पॉझिटिव्ह. 0 y ची व्हॅल्यू आहे म्हणून 4, 0. त्याच्यानंतर -1, -5. -1, -5 ही हा पॉइंट येणार आहे इथे -1, -5 आणि 0, 4. 0, 0, 4. 4 कसली व्हॅल्यू दिली आपल्याला? y ची व्हॅल्यू दिलेली आहे. तर हा पॉइंट येणार आहे इथे.
थर्ड पॉईंट काय दिलेला आपल्याला 0, -4 म्हणजे 0 एक्सचा -4 वायचा म्हणजे हा पॉईंट येणार आहे इथे. आपण लिहितो 0, -4 आणि त्याच्यामधून आपण लाईन ड्रॉ करून घ्यायची. अशा पद्धतीने आपण लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. आपल्याला भेटली x - y 4 साठीची ही लाईन. आता बघा इथे मी व्हाईट बोर्डवर हे पॉइंट्स टाकले. तुम्ही जर ग्राफवर टाकले तर तुमच्या असं लक्षात येईल की इथे जे पॉइंट मीट होत आहेत अशा पद्धतीने. तर हा जो पॉइंट आहे, हा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे, याची तुम्हाला व्हॅल्यू इथे लिहावी लागते. ती व्हॅल्यू तुमच्या ग्राफ पेपरवर जी एक्झॅक्ट व्हॅल्यू येईल ती तुम्ही इथे लिहायची आहे. आपल्याला आता दोन इक्वेशन दिलेले आहेत. x + y = 6, x - y = 4. त्याच्यासाठी आपण दोन हे जे चार्ट आहेत ते काढून घेतले. आपल्याला आता फर्स्ट इक्वेशनचे पॉइंट्स काढायचे. आपण सिम्प्लिसिटीसाठी इथे 0, 1, 2 प्लॉट करून घेऊया. x च्या व्हॅल्यूसाठी आपण इथे काहीही प्लॉट करू शकतो. आपल्याला सोपं जावं म्हणून आपण हे 0, 1, 2 हे प्लॉट केले. आता x + y = 6, x ची व्हॅल्यू 0 + y = 6, y = 6. आता इथे y ची व्हॅल्यू आली 6, 0, 6. आता पुन्हा एकदा तीच इक्वेशन घ्यायची. x + y = 6, x ची व्हॅल्यू बघा इथे 1 आहे म्हणून 1 + y = 6, y = 6 - 1, y = 5, y ची व्हॅल्यू आली 5, 1, 5. आता बघा पुन्हा तीच इक्वेशन x + y = 6, x ची व्हॅल्यू 2 + y = 6, y = 6 - 2, so y = 4, y ची व्हॅल्यू आली 4, 2, 4. आता सेकंड इक्वेशन साठी सुद्धा आपण x च्या व्हॅल्यू 0, 1, 2 पुट करून घेतल्यात. फॉर सेकंड इक्वेशन x - y = 4, x ची व्हॅल्यू 0 - y = 4, y = 4, y = -4. इथे आली -4 म्हणजे आपला पहिला पॉइंट 0, -4 आपल्याला भेटला. आता सेकंड पॉइंट साठी x - y = 4, x ची व्हॅल्यू 1, - y = 4, y = 4 - 1, -y = 3, y = -3. So here y ची व्हॅल्यू -3 म्हणजे सेकंड पॉइंट काय भेटला 1, -3. आता x - y = 4, x ची व्हॅल्यू 2, - y = 4, so -y = 4, -2, -y = 2 म्हणजे y ची व्हॅल्यू आपली आली आहे -2. म्हणजे इथे y ची व्हॅल्यू -2 म्हणजे आपल्याला तिसरा पॉइंट काय भेटला 2, -2. हे आपल्याला पॉइंट भेटले इक्वेशन x + y = 6 साठी आणि x - y = 4 साठी. आता याच्यावरून आपल्याला ग्राफ प्लॉट बघा. आता आपण इथे स्केल लिहिलेली आहे. 1 सेंटीमीटर = 1 युनिट ऑन बोथ ॲक्सेस. आपल्याकडे दोन इक्वेशन्स होत्या. दोन इक्वेशनचे आपण पॉइंट्स फाइंड आउट केले. पहिली इक्वेशन होती x + y = 6. त्याचे पॉइंट्स आपण प्लॉट करून घेऊयात. पहिला पॉइंट होता 0, 6, 0 x आणि 6 y म्हणजे हा इथे आला 0, 6. त्याच्यानंतर 1, 5, 1 x आणि 5 y म्हणजे हा इथे आला 1, 5. त्याच्यानंतर आहे 2, 4, 2 x 4 y 2, 4. आता हे पॉइंट्स आपण जॉईंट करून घेणार आहोत. बघा हे पॉइंट्स आपण असे जॉईंट करून घ्यायचेत. ही लाईन आपण ड्रॉ केली. या लाईनची इक्वेशन काय आहे x + y = 6. त्याच्यानंतर दुसरी इक्वेशन होती आपल्याकडे x - y = 4, 0 - 4, 0 x -4 y. हा पॉइंट इथे 0, -4. आता 1, -3, 1 x -3 y म्हणजे
बघा आता आपल्याला सेकंड क्वेश्चन दिलेला आहे x + y = 5 x - y = 3. त्याच्यासाठी हे दोन आपण चार्ट काढून घेतले. आता इथे पण पुन्हा एकदा आपण 0 1 2 या x साठीच्या व्हॅल्यू पुट करू. x + y = 5, x ची व्हॅल्यू 0 + y = 5 म्हणून y ची व्हॅल्यू 5 आलेली आहे. ती आपण इथे पुट करणार 0, 5. आता x पुन्हा एकदा x + y = 5, x ची व्हॅल्यू 1 + y = 5, y = 5 - 1, y = 4. आता इथे y ची व्हॅल्यू 4 1, 4. आता पुन्हा x + y = 5, x ची व्हॅल्यू 2 + y = 5, y = 5 - 2, y = 3, y ची व्हॅल्यू 3 2, 3. आता सेकंड इक्वेशन साठी x - y = 3. इथे x ची व्हॅल्यू परत 0 1 2 आपण टाकल्यात. x ची व्हॅल्यू 0 - y = 3, - y = 3, y = -3. आता y ची व्हॅल्यू -3 आली. 0, -3. पुन्हा एकदा x - y = 3, x ची व्हॅल्यू 1 - y = 3, y = 2 - 1, -y = 2, y = -2. इथं -2 1, -2. आता पुन्हा x - y = 3, x ची व्हॅल्यू 2 - y = 3, y = 3 - 2, -y = 1, y = -1. आता y ची व्हॅल्यू आली -1 2, -1. आता याचा आपल्याला हे जे पॉइंट्स भेटले त्याचा आपल्याला ग्राफ प्लॉट करू. आता आपल्याला इक्वेशन काय आहेत x + y = 5, x - y = 3. x + y = 5 चे पॉइंट्स आपण प्लॉट करून घेऊ. 0 5 0 x चा 5 y चा म्हणजे हा इथे 0 5. त्याच्यानंतर 1 4 म्हणजे हा इथे 1 4 आणि मग आहे 2 3 म्हणजे हा इथे 2, 3. आणि मग आता ह्याच्यातून जाणारी लाईन आपण ड्रॉ करून घेऊयात. बघा ही अशी लाईन आपण ड्रॉ करून घ्यायची आणि त्या लाईनची जी इक्वेशन आहे ती सुद्धा त्या लाईनच्या तिथे आपल्याला लिहायची आहे. x + y = 5. आता सेकंड लाईन जी आहे त्याचे पॉइंट्स 0 -3 म्हणजे हा इथे 0 0 -3. त्याच्यानंतर 1 -2 1 -2 म्हणजे हा इथे 1, -2 आणि 2 -1 म्हणजे हा इथे 2, -1 हा इथे. आणि हे जी ही लाईन आपण पुन्हा एकदा अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची. बघा अशी ड्रॉ करून घ्यायची. त्या लाईनची इक्वेशन x - y = 3 आणि हा त्याचा पॉइंट म्हणजे इंटरसेक्शन. त्या दोन लाईन कुठे इंटरसेक्शन झाल्या तर बघा 4 x चा कोऑर्डिनेट काय आहे 4 आणि y चा काय आहे 1 4, 1. आता तिसरा क्वेश्चन काय दिलाय x + y = 0 2x - y = 9. त्याच्यासाठीचे हे दोन चार्ट. आता इथे x ची व्हॅल्यू 0 1 2 पुट केली आपण. x + y = 0, x ची व्हॅल्यू 0 + y = 0, y ची व्हॅल्यू देखील 0, सो 0 0, 0. पुन्हा x + y = 0, x ची व्हॅल्यू 1 + y = 0, y = -1 1 1, 1, x + y = 0, x ची व्हॅल्यू 2 + y = 0, y = -2. इथं -2 2, -2. आता सेकंड इक्वेशन साठी बघा 2x - y = 9 2. आता 2 × 0 - y = 9 0 - y = 9, y = -9. इथे आली -9 0, -9. आता पुन्हा 2x - y = 9, x ची व्हॅल्यू 1 - y = 9, y = 9 - 2 y = 7, y = -7. y ची व्हॅल्यू काय आली -7 म्हणजे 1, -7. आता पुन्हा 2x - y = 9, 2 × 2 - y = 9,
4 minus y is equal to 9 minus y is equal to 9 minus 4 minus y is equal to 5 y is equal to minus 5. आता इथे किती येईल -5 म्हणजे 2, -5 हे आपल्याला पॉइंट्स भेटले इक्वेशन x plus y is equal to 0 साठीचे आणि x minus y is 2x minus y is equal to 9 साठीचे. आता याच्यावरून आपल्याला ग्राफ प्लॉट दोन इक्वेशन्स दिल्यात क्वेश्चन नंबर 3 च्या x plus y is equal to 0 2x minus y is equal to 9. x plus y is equal to 0 साठी आपण पॉइंट्स काढले ते पॉइंट्स आता प्लॉट करून घेऊ. पहिला पॉइंट होता 0,0 म्हणजे हा इथे त्याला आपण 0,0 1 minus 1 1x चा minus 1y चा म्हणजे हा इथे 1, -1 2 minus 2 2x चा -2y चा म्हणजे हा इथे 2, -2. आता ह्याची आपण लाईन काढून घेऊयात. या इक्वेशन साठीची आपण लाईन म्हणजे ते पॉइंट्स जे आहेत ते आपण जॉईंट करून घेतलेत. बघा x plus y is equal to 0 2x minus y is equal to 9 ही इक्वेशन नंबर 2 आहे. त्याचे पॉइंट्स काय आलेत 0, -9 0x चा -9 y चा बघा आता इथे -9 म्हणजे हा -9 हा 0, -9. त्याच्यानंतर 1 -7 1 -7 हा इथे 1 -7 आणि नंतर 2 -5 हा 2 हा -5 2, -5 आणि आता बघा हे पॉइंट्स आपण असे जॉईंट करून घेणार आहोत. बघा हे पॉइंट्स असे जॉईंट करून घेतले. त्या इक्वेशनला नाव देखील द्यायचं म्हणजे त्या लाईनची इक्वेशन आपल्याला इथे लिहायची आणि हे दोन लाईन जिथे इंटरसेक्ट होतात तो पॉइंट कसा येईल आता x चा 3 आहे म्हणजे इथे 3 आणि y चा काय आहे बघा -3, -3. आता बघा फोर्थ क्वेश्चन मध्ये काय दिलं कोणत्या इक्वेशन दिल्या 3x minus y is equal to 2 2x minus y is equal to 3. चार्ट ड्रॉ केले. आता त्याच्या आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. पुन्हा एकदा आपण x च्या व्हॅल्यू 0 1 2 पुट करून घेऊया. 3x minus y is equal to 2 3 into x ची व्हॅल्यू 0 minus y is equal to 2 minus y is equal to 2 y is equal to -2 y ची व्हॅल्यू -2 आली 0, -2. आता पुन्हा 3x minus y is equal to 2 3 into x ची व्हॅल्यू 1 minus y is equal to 2 3 minus y is equal to 2 minus y is equal to 2 minus 3 minus y is equal to -1 minus get cancel y is equal to 1 y ची व्हॅल्यू आली 1 1, सेकंड पॉइंट भेटला. आता पुन्हा 3x minus y is equal to 2 3 into x ची व्हॅल्यू 2 minus y is equal to 2 6 minus y is equal to 2 minus y is equal to 2 minus 6 minus y is equal to -4 y is equal to 4 y ची व्हॅल्यू किती भेटली 4 म्हणून 2, 4 हा आपल्याला थर्ड पॉइंट भेटला. आता इक्वेशन नंबर 2 साठी x ची व्हॅल्यू 0 1 2 2x minus y is equal to 3 2 into x ची व्हॅल्यू 0 minus y is equal to 3 0 minus y is equal to 3 y is equal to -3 y ची व्हॅल्यू भेटली -3 0, -3. आता पुन्हा 2x minus y is equal to 3 x ची व्हॅल्यू काय दिली 1 minus y is equal to 3 2 minus y is equal to 3 minus y is equal to 3 minus 2 minus y is equal to 1 y is equal to -1 1, -1 सेकंड पॉइंट भेटला. 2x minus y is equal to 3 2 into x ची व्हॅल्यू 2 minus y is equal to 3 4 minus y is equal to 3 minus y is equal to 3 minus 4 minus y is equal to -1 y is equal to 1 इथे आपल्याला 1 भेटला. थर्ड पॉइंट भेटला 2, 1 हे पॉइंट्स भेटले. आता आपण ग्राफ बघा आता फोर्थ मध्ये काय दिलंय 3x minus y is equal to 2 2x minus y is equal to 3. आता 3x minus y is equal to 2 साठीचे पॉइंट्स प्लॉट करून घेऊ. 0 -2 आता 0 आणि हा -2 म्हणजे हा इथे 0, -2 1, 1 म्हणजे
1 आणि हा पॉझिटिव्ह 1 म्हणजे हा इथे 1,1 आणि 2,4 2,4 म्हणजे हा इथे 2,4 आणि आता बघा हे लाईन हे पॉइंट जे आहेत ते आपण जॉईंट करून घ्यायचे आहेत. पॉइंट्स आपण जॉईंट करून घेतलेत. त्याची इक्वेशन आहे 3x - y = 2. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन 2x - y = 3. 0 - 3 हा 0 आणि -3 म्हणजे हा इथे 0 - 3. 1 - 1 म्हणजे हा इथे 1, -1 आणि 2 1 2 आणि हा 1 2,1 2,1 आणि हे जे पॉइंट्स आहेत ते आपण जॉईंट करून घेणार आहोत. बघा आता इथे तुम्ही हे पॉइंट्स आपण अशा पद्धतीने जॉईंट करून घेणार आहोत आणि त्याची जी इक्वेशन आहे ती तिथे लिहायची, ती विसरायची नाही. = 3. आता हे पॉइंट्स कुठे इंटरसेक्ट होतात तर इथे बघा हा पॉइंट आहे. हा कसा येणार? x ची व्हॅल्यू x कसा -1 x -1 आणि y -5. आता आपल्याला फिफ्थ क्वेश्चन आहे 3x - 4y = -7 आणि सेकंड इक्वेशन 5x - 2y = 0. त्याच्यासाठी आपण चार्ट काढून घेतले. x ची व्हॅल्यू नेहमीप्रमाणे आपण 0 1 2च पुट करणार आहोत. बघा आता 3x - 4y = -7 x ची व्हॅल्यू 0 -4y = -7 0 - 4y = -7 -4y = -7 sign get cancel 4y = 7 y = 7/4 आणि याचा 4 1 चा 4.30 किती 4 1 चा 4 4 4 4 4 4 4 म्हणजे 4 7 28 1.7 म्हणजे इथे आली व्हॅल्यू 1.7 0,1.7. देन पुन्हा एकदा 3x - 4y = -7 3 × x ची व्हॅल्यू 1 - 4y = -7 3 - 4y = -7. त्याच्यानंतर -4y = -7 - 3 -4y = -10 माइनस तो साइन गेट कैंसल 4y = 10 y = 10/4 4 1 4 4 दुने 8 राहिला 2 0 4 पंचे 20 2.5 1,2.5. आता बघा तिसरा पॉइंट 3x - 4y = -7 3 × x ची व्हॅल्यू 2 - 4y = -7 6 - 4y = -7 - 4y = -7 -6 - 4y = -13 minus minus sign get cancel y = 13/4 4 4 3 12.4 दुने 8 3.2. आता इथे बघा 2, 3.2 आपल्याला हे इक्वेशन 1 साठीचे पॉइंट्स भेटले. आता इक्वेशन 2 साठी आता सेकंड इक्वेशनचे पॉइंट्स 0 1 2 5x - 2y = 0 x ची व्हॅल्यू 0 - 2y = 0 0 - 2y = 0 - 2y = 0 y = 0. So here 0 0, 0. नंतर आता सेकंड पॉइंट साठी -2y = 0 5 × 1 - 2y = 0 5 - 2y = 0 5 = 2y. So y = 5/2 2 1 2 बे का बे मेनू 4 बे पंचे 10 5 y = 2.5 इथं 2.5 1,2.5. त्याच्यानंतर पुन्हा एक पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे म्हणून पुन्हा इक्वेशन लिहिली 5 × 2 - 2y = 0
10 minus 2y is equal to 0. 10 is equal to 2y. 2y is equal to 10. Y is equal to 10 divided by 2. Y is equal to 5. Y ची व्हॅल्यू आली 5. 2,5. आता हे आपल्याला पॉइंट्स भेटले, याच्यावरून आपण ग्राफ प्लॉट करू. फिफ्थ वन, 3x minus 4y is equal to 7. 5x minus 2y is equal to 0. आता 3x minus 4y is equal to 7 साठीचे पॉइंट्स. पहिला पॉइंट आहे 0,1.7. आता बघा हे 0x चा 1.7 y चा. आता हा 1 आहे आणि त्याच्या पुढे 0.7 आहे, म्हणजे ह्या रेषा मधल्या ज्या ह्या छोट्या छोट्या म्हणजे बारीक बारीक ज्या रेषा दिसतात या 10 असतात. या आपल्याला 7 पर्यंत मोजाव्या लागतील, म्हणजे हा इथे येणार आहे. हे लक्षात ठेवा. हा झाला 0,1.7. 1 2.5. आता 1 हा x चा आणि 2.5 हा y चा, म्हणजे हा बघा इथे येणार आहे 1, 2.5 आणि 2 3.2. आता हा 2 आणि 3.2 म्हणजे 3 नंतरच्या 2 रेषा, म्हणजे हा इथे 2, 3.2. आणि मग आता ह्याच्यातून जाणारी ही लाईन आपण अशी ड्रॉ करून घ्यायची. लाईनची इक्वेशन द्यायची. इक्वेशन काय आहे? 3x minus 4y is equal to 7. सेकंड, 5x minus 2y is equal to 0 चे पॉइंट आहेत 0, 0. पहिला पॉइंट आहे 0, 0, म्हणजे तो हा इथे येणार 0, 0. त्याच्यानंतर 1, 2.5 हा 1 x चा आणि 2.5 हा y चा, म्हणजे पुन्हा एकदा हाच पॉइंट आलाय बघा 2.5. म्हणजे आता इथे लिहायचं आपण 1, 2.5. हा पॉइंट कन्सिडर करायचा आहे. आणि 2,5 म्हणजे हा 2 आणि हा 5. 2,5. कळालं का? आता याच्यातून आपण जी लाईन आहे ती ड्रॉ करून घ्यायची. त्या लाईनची इक्वेशन लिहायची. 5x minus 2y is equal to 0. आणि ही लाईन बघा आता इथे एकमेकांना मीट झाली आहे, इथे एकमेकांना छेदली गेली आहे, म्हणून हा पॉइंट काय आहे आपला 1. हा 1 आणि 2.5 इथे लिहा 1, 2.5. Start the last question of this exercise. 2x minus 3y is equal to 4 and 3y minus x is equal to 4. आता आपण आपले नेहमीसारखे 0, 1 and 2 हे x साठी पुट करून घेऊया. पहिली इक्वेशन 2x minus 3y is equal to 4. 2 into x ची व्हॅल्यू 0 minus 3y is equal to 4. 0 minus 3y is equal to 4. Minus 3y is equal to 4. Y is equal to minus 4/3. 3 एक 3 आणि 3 त्रिक 9. So y is equal to minus 1.3. पहिली y ची व्हॅल्यू काय आली? minus 1.3. म्हणजे 0, minus 1.3. आता दुसरी व्हॅल्यू साठी पुन्हा आपण इक्वेशन घेऊया. 2x minus 3y is equal to 4. x ची व्हॅल्यू 1 minus 3y is equal to 4. 2 minus 3y is equal to 4. Minus 3y is equal to 4 minus 2. Minus 3y is equal to 2. Y is equal to minus 2/3. 3 एक 3, 0. 3 सक 18 म्हणजे किती? y is equal to minus 0.6. y ची व्हॅल्यू काय आली? minus 0.6. 1, minus 0.6. इथे पॉइंट आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 2x minus 3y is equal to 4. 2 ची x ची व्हॅल्यू 2 minus 3y is equal to 4. 4 minus 3y is equal to 4. Minus 3y is equal to 4 minus 4. Minus 3y is equal to 0. म्हणजेच y ची व्हॅल्यू देखील 0. थर्ड पॉइंट साठी y ची व्हॅल्यू 0, 2,0. आता आपण इक्वेशन 2 दॅट इज 3y minus x is equal to 4 साठीच्या व्हॅल्यू पॉइंट्स काढून घेऊया. 0, 1, 2. आता बघा
3y मायनस एक्स इज इक्वल टू 4. इथं कन्फ्युज होऊ नका, इथं y आहे, इथे x आहे, आपल्याला x च्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. म्हणून 3y मायनस x ची व्हॅल्यू 0, पहिली व्हॅल्यू 0 आहे, इज इक्वल टू 4. 3y इज इक्वल टू 4. सो y इज इक्वल टू 4/3 म्हणजे काय, 3 एक 3 आणि 3 त्रिक 9. सो y इज इक्वल टू 1.3. पहिला y ची व्हॅल्यू काय आली 1.3 म्हणजे किती 0,1.3. आता दुसरी 3y मायनस x इज इक्वल टू 4. 3y मायनस 1 x ची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू 4. 3y इज इक्वल टू 4 प्लस 1. 3y इज इक्वल टू 5. y इज इक्वल टू 5/3. 3 एक 3 आणि 3 सक 18 म्हणून y ची व्हॅल्यू आली 1.6. इथे बघा y ची व्हॅल्यू येईल 1.6. 1,1.6. पुन्हा एकदा आपल्याला थर्ड पॉइंट काढण्यासाठी इक्वेशन घ्यावी लागणार आहे. इज इक्वल टू 4. 3y मायनस x ची व्हॅल्यू 2 इज इक्वल टू 4. 3y इज इक्वल टू 4 प्लस 2. 3y इज इक्वल टू 6. y इज इक्वल टू 6/3. y इज इक्वल टू 2. म्हणून तिसऱ्या पॉइंटची y ची व्हॅल्यू आली 2,2. आता हे आपल्याला पॉइंट्स भेटले दोन इक्वेशन साठी. आता आपण ग्राफ प्लॉट करून घेऊया. पहिलं इक्वेशन आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 4. त्याच्यातला पहिला पॉईंट आहे 0, मायनस 1.3 म्हणजे हा 0, मायनस 1.3. 1.3 काय आहे तर y ॲक्सिसवरचा आहे. मायनस 1.3 म्हणजे हा खाली येणार 1 नंतरच्या 3 रेषा 0, मायनस 1.3. आता बघा दुसरा पॉईंट काय आहे 1, मायनस 0.6. आता हा 1, मायनस 0.6. 0.6 म्हणजे काय 0 नंतरच्या 3 रेषा म्हणजे 6 रेषा इथं होणार आहे 1, मायनस 0.6. आता नंतरचा आहे 2,0 म्हणजे x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 0, 2,0 आणि आपण याच्यातून जाणारी ही लाईन जी आहे ती ड्रॉ करून घेणार आहोत. आणि लाईनची जी इक्वेशन आहे ती सुद्धा लिहायला विसरायचं नाही. लाईनची इक्वेशन काय आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 4. त्याच्यानंतर बघा 3y मायनस x इज इक्वल टू 4 ही आपली दुसऱ्या लाईनसाठीची इक्वेशन. पहिला पॉईंट आहे 0, 1.3. आता हा 0 आणि हा 1.3. आता 1 नंतरच्या 3 रेषा म्हणजे हा झाला 0, 1.3. त्याच्यानंतर बघा 1,1.6. 1,1.6 म्हणजे हा इथे येणार आहे बघा 1,1.6. आणि त्याच्यानंतर आहे 2,2 म्हणजे हा 2, हा 2 म्हणजे हा इथे 2,2. आणि मग आपण ह्यातून जाणारी जी लाईन आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा ह्यातून जाणारी जी लाईन आहे ती व्यवस्थितपणे बघा तुम्ही ड्रॉ करून घ्या. ड्रॉ करून घ्यायची आहे आपल्याला. बघा ही आणि तिची इक्वेशन काय आहे 3y मायनस x इज इक्वल टू 4. हा आपल्याला मिड पॉईंट भेटला आहे तिचा. तो काय भेटला आहे बघा 7 नंतरचा हा इथे 8 म्हणजे 8, आणि हा y ॲक्सिसवरचा 4, 8,4. ही आपली होती एक्झरसाइज 1.